जिंदाबाद. सगळी जण इटभट्टीवरून आणत का नाही का? जर तिकडे जा शेठ लोकांनी इकडं कोळसा भट्टीवरून ऊस तोडीवरून आणत का नाही? पोशाला लिहिन आणत का नाही? आज शाला भरणे माहित आहे का नाही तुम्हाला? मग तुम्हाला सगळ्याला सांगा, संघटनेने आज सगळे महाराष्ट्रामा आपल्या पोरांना स्वागत करा, आपल्या शाळेना साफसफाई करी. तुम्हाला माहित आहे का नाही? का अद्याप का शेठ लोकांनी इकडे जा का निजनास जरा माने का पण हेरा ओळखा का नाही तुम्ही मला? मग संघटनेना कार्यकर्ता बरीच जण मला ओळखत, पण मग तुम्हाला सांगा शिक्षण महत्वानं हा का नाही? का आपल्या पाटलांनी इकडे काम करूला का इटभट्टीवर मरूला हा ना? इटभट्टीवर आणास का बारीक बारीक पोशाना का लग्न करी द्यावला हा? आपले पोराला शाळेमा पाठवला प्रत्येकाला. आज सगळे आपले कार्यक्रम करा. तुम्हाला माहित नाही पण आपल्या आता 18 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीना प्रत्येकाला शिक्षण मिळवला पाहिजे. यावर आपले मुख्यमंत्र्याला पत्र लिहूला माहित आहे का नाही तुम्हाला? नाही तर तुम्ही सांगाल आम्ही का थोडे आम्हाला काय कळलं? आम्ही घरात पोऱ्याला नाही कळलं, आम्ही शिकनेल नाही. पण मग तुम्हाला सगळ्याला सांगा, महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसाला सांगा, आपल्या संघटनेले प्रत्येक सभासदाला सांगा का आपल्या घरातून दोन पत्र ही मुख्यमंत्र्याला लिहूला आहात. आपले कोणीतरी आपला कार्यकर्ता देईल, ज्याला कल शिक तो प्रत्येकाने हातामा देईल ना आपले पोऱ्याला लिहूला आहात. म्हणून आपल्या महाराष्ट्रातून मुख्यमंत्र्याला 2 लाखाने वर त्याला कळूला पाहिजे का आदिवासी समाज तिसाच रवला पाहिजे का पुढे जावला पाहिजे. जसा आपले एकलव्यांना अंगठा लिहिता तसा का आपल्या कातकऱ्यांना पण इटभट्टीवर काय अंगठा लिहिचं का काय? या मला तुम्हाला सांगूला काय नुसताच उत्साल नको. तुम्ही पण हेरा मा पण कट तरी शिकना. म्हणून मा आज पुढे एवढा मा सांगा जिंदाबाद.